जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाची दुर्घटना। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची बैलजोडी धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात गेलेल्या दोन सख्या भावांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू। रनाळे गावावर शोककळा। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाजवळील एका नाल्यात आज सायंकाळी एक दुःखद घटना घडली आहे। शेतात आपल्या वडिलांसोबत काम करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ आपल्या शेतीचे काम आटपून नाल्याच्या पाण्यात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेने धात्रक परिवारावर व रनाळे गावावर शोककळा पसरली आहे। रनाळे गावातील धात्रक परिवारातील ज्ञानेश्वर दगा धात्रक आणि विकी दगा धात्रक हे दोघेही सख्खे भाऊ वडिलांसोबत शेतात कामासाठी गेले होते। आज सायंकाळी 4-4:30 वाजेच्या सुमारास शेती काम करीत असतानाच शेताजवळ असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेले असता नाल्याच्या खोल पाण्यात बुडून दोघे सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दोघाही भावांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। या घटनेने संपूर्ण धात्रक परिवार आणि रनाळे गावावर शोककळा पसरली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भविष्यामध्ये प्रत्येक नागरिक हा निरोगी असला पाहिजे। आरोग्य चांगलं असलं तर विचारही चांगले राहतात आणि हीच धडपड त्यांची आपल्याला दिसून येते। भविष्यामध्ये डॉक्टर टीम जी आहे यांची असलेली धावपळ हे बघून निश्चितच आपल्याला वाटतंय की हळूहळू का असेना पण निश्चितच आपल्याला आपलं ध्येय जे आहे हे ध्येय साध्य करता येईल। पुनश्च एकदा त्यांचे या शिबिराबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु या ठिकाणी ज्या ज्या घटकांनी परिश्रम घेतले आहेत त्यांच्या आभार प्रदर्शनासाठी मी श्री खोंडे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। अपंगत्व त्या संदर्भात असतील, कुठलेही असतील, डोळ्यांचे आजार असतील, कुठले आजार असतील तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं निदान केलं जाईल, पूर्णपणे त्याच्यावर उपचार केले जातील, पूर्ण त्यांची शस्त्रक्रिया देखील केली जाईल आणि ती विनामूल्य। ह्या ठिकाणी होऊ शकलं नाही तर आम्ही त्यासाठी मेडिकल कॉलेजला, सिव्हिल हॉस्पिटलला सिव्हिल सर्जन मॅडम आहे, DHO साहेब आहे, यांनी त्या ठिकाणी ICU उपलब्ध करून दिलेला आहे आपल्याला। मेडिकल कॉलेजला आणि सिव्हिल हॉस्पिटलला आपण या ठिकाणी जे जे पेशंट आपल्याला सिरियस वाटतात की त्यांच्यावर उपचार केले जातील, त्या ठिकाणी शक्य झालं नाही शस्त्रक्रिया आपण पुण्याला देखील आपण त्या ठिकाणी पाठवायची व्यवस्था केलेली। रुबी हॉस्पिटल असेल, लता मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा शासनाचे जे काही चॅरिटीमध्ये जे काही हॉस्पिटल बसतात त्या हॉस्पिटलला आपण त्या रुग्णांना आपण पाठवणार आहे आणि पूर्णपणे अर्धवट न सोडता, कुठलाही आजार अर्धवट न सोडता पूर्ण उपचार आपण करून देणार आहे। ह्या पद्धतीने शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची टीम या ठिकाणी काम करते। सिव्हिल सर्जन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ते स्वतः जातीने लक्ष घालतायत। DHO साहेब लक्ष घालतायत। मुंबईहून आलेली टीम आहे, डॉक्टर रितेश पाटलांची आहे। हे सर्व लोक जातीने लक्ष घालून प्रत्येक कक्षामध्ये प्रत्येक प्रकारची तपासणी या ठिकाणी होते। लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत जे काय आजार असतील ते ह्या ठिकाणी त्याची तपासणी होईल। जे काय तपासणीमध्ये निष्पन्न होईल आजार त्याच्यावर 100% उपचार करण्याचा आमचा त्यामागचा उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। मी सर्वच गावातल्या सरपंचांना माहिती दिली होती की आपण गावात असे काही रुग्ण असतील, गरीब असतील, जे पैशाअभावी त्यांना परवडत नसल्याने उपचार करू शकत नसतील, अशांना ह्या ठिकाणी आणायला काही साधनं नसतील तर आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करू, गाड्यांची व्यवस्था करू। त्या पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी गावोगावातून या ठिकाणी रुग्ण आणले, त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणात होते। रक्ताची तपासणी सुरुवातीला होते, रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होते। तर असं भव्य असं शिबिर या ठिकाणी पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये होते आणि निदान देखील त्याचं पूर्ण होणार आहे, उपचार त्याचं पूर्ण होणार आहे। औषधं देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलेली आहेत औषधं की जे काही या ठिकाणी तपासणी होईल त्याच्यावरती 100% औषधं या ठिकाणी दिले जातील। आता जो व्यक्ती थोडा तिथून नाराज होऊन गेला त्याला आम्ही एवढंच सांगितलं की आता आम्ही मुलाला ॲडमिट करतो, त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या घरी पूजा, उद्या पूजा आहे, परवा पूजा आहे, 2 दिवसानंतर, त्याला कुठे हरकत नाही।
तर त्याला सांगितलं की 2 दिवसानंतर येऊन ये. पण मुलांचं असेल, मातांचं असेल, आजी आजोबांचं असेल, वृद्धांचं असेल, यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. आणि असे शिबिर जर भरवले तर नक्कीच गोरगरिबांना त्यांचा फायदा होईल. आणि हे विनामूल्य असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकांना जे शहरात जाऊ शकत नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, मोठ्या हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, अशा रुग्णांना, गरीब रुग्णांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि आम्ही तो करून देण्याचा प्रयत्न करू. शासनाच्या भरपूर आपल्याला 5 लाखापर्यंत रक्त तर आम्ही अर्ध्या रात्री मागितलं तरी उपलब्ध करून देतो. माझ्या आईच्या नावाचं जे फाउंडेशन आहे, कलावती फाउंडेशन, ह्याच्यामार्फत अर्ध्या रात्री आम्ही रक्त उपलब्ध करून देतो निःशुल्क. तर ह्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजे. आणि ज्या काही घटना घडतात, अपघात घडतात, त्या ठिकाणी देखील नागरिकांनी तात्काळ त्यांना मदत दिली पाहिजे. ॲम्ब्युलन्ससाठी आमच्या ह्या ठिकाणी मसावतला ॲम्ब्युलन्स असते, शहाद्याला ॲम्ब्युलन्स असते, तळोद्याला ॲम्ब्युलन्स असतात. त्या ठिकाणी आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पाठवतो आणि त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.